स्वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंजाबमध्ये पेपर लीक प्रकरणी भाजपा खासदारांनी आज संसदेच्या मकरद्वारजवळ निदर्शने केली. दरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय मंडळाची मंगल मिलन बैठक आज दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनात एनडीएच्या घटक पक्षांच्या रणनीतीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. लोकसभेत आज पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 वर 6 तासांहून अधिक काळ चर्चा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानं सत्ताधारी आणि विरोधकांमधील कोंडी दूर झाल्यानंतर या चर्चेवर एकमत झालं होतं. राज्यसभेत राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक 2026 या 2 महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रगीत आणि वंदे मातरमच्या गायनादरम्यान जाणून बुजून व्यत्यय आणणं किंवा त्याचा अपमान करणं दंडनीय गुन्हा ठरवण्याची तरतूद राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल शर्मिला धनकरचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिनंदन केलंय. पॅरा ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरून शर्मिलानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे देशातल्या युवा खेळाडूंना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय. तसंच पुरुषांच्या उंच उडी प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सर्वेश अनिल कुशारेचं पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात, भारोत्तोलनात रौप्य पदक पटकावणाऱ्या वल्लुरी अजया बाबू आणि महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात कांस्य पदक जिंकणाऱ्या शिल्पा के शैला यांचंही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.